वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चिकन फ्राइड राईसची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। चिकन फ्राइड राईस बनवण्यासाठी मी ऑलरेडी राईसला कुक करून घेतलं होतं। तर इथे मी बिर्याणी राईस घेतला होता। बिर्याणी राईसला मी ऑलरेडी 90% कुक करून घेतलं, त्याला थंड करून घेतला आणि मग ह्याचा वापर मी पुढे करत आहे। तर तुम्ही बघू शकता राईस एकदम असा सुटसुटीत आहे। चिकन फ्राइड राईस बनवतोय तर चिकन तर लागेलच। मग इथे मी बोनलेस चिकन एका मिक्सिंग बाउलमध्ये घेतले, त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ टाकून घेतले, अर्धा छोटा चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला, अर्धा छोटा चमचा इथे मी सफेद मिरी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी चिली फ्लेक्स टाकले आणि सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। सफेद मिरीऐवजी काळी मिरीचा वापर केला तरीही चालेल। तर मी ते एक पॅन घेतला आहे। पॅनमध्ये 1 चमचा बटर टाकून घेतले। बटर मी छान मेल्ट करून घेतले आणि त्याच्या पुढे मी हे जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं त्याला ह्या पॅनमध्ये टाकून घेतलं आणि बटरमध्ये मी हे जे चिकन आहे त्याला व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे, रोस्ट करून घेणार आहे। मी बोनलेस चिकनचा वापर केला आहे। तर हे बोनलेस चिकन शिजण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटे लागतात। स्लो टू मीडियम फ्लेमवरती हे चिकन 7 ते 8 मिनिटे मी असेच परतवून घेतले। तुम्ही इथे चिकन माझ्या पद्धतीने सुद्धा रोस्ट करू शकता, अदरवाइज तुम्ही चिकन बॉईल करून यूज करू शकता किंवा सेम मॅरिनेशन करून चिकनला फ्राय करून सुद्धा यूज करू शकता। हे माझं चिकन पूर्णपणे शिजलं होतं। मी गॅसची फ्लेम बंद केली आणि त्या एका कढईमध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तर तेल इथे रेड कलरचं दिसत आहे। चिकन पकोडा बनवताना मी इथे चिकनला डीप फ्राय केलेलं, तर तेच मी तेल इथे वापरलं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवून तेल छान तापवून घेतले, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे मी बारीक चिरलेले लसूण टाकले आणि त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्यांना डायमंड शेपमध्ये कट करून त्या इथे मी परतवून घेतल्या। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि फक्त अर्धा मिनिटे ह्या कांद्याला परतवून घेतले। मग ह्याच्यामध्ये आवडत्या वेजीस टाकायच्या आहेत। ते इथे मी पाव कप येलो पेपर आणि पाव कप रेड पेपर टाकलेला आहे, म्हणजेच पिवळी आणि लाल शिमला मिरची टाकली आणि 1 मिनिटे फक्त हाय फ्लेमवरती या सर्व भाज्यांना टॉस करून घेतले। भाज्या छान टॉस झाल्या की लगेचच मी ह्याच्यामध्ये 1 वाटी म्हणजे 1 बाउल राईस टाकून घेतलेला आहे। मध्ये राईस टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आता मी स्लो केली आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा वरून चिली फ्लेक्स टाकून घेतले, 1 चमचा इथे मी सफेद मिरी पावडर टाकून घेतली, काळी मिरी पावडर टाकली तरीही चालेल। थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मिठाचा अंदाज करून मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा भरून इथे मी सोया सॉस टाकलं आणि जे ते करून ठेवलेलं जे चिकन होतं ते टाकून घेतलं आणि आत्ता गॅसची फ्लेम मी हाय केली आणि व्यवस्थितपणे सर्व इन्ग्रेडियंट्सला एकमेकांमध्ये मिक्स करून घेतले। तर इथे जो मी राईस वापरला होता तो मी पूर्ण थंड करून वापरला होता, त्यामुळे राईस तुटण्याची मला काही भीती नव्हती आणि व्यवस्थितपणे माझा राईस इथे छान मोकळा असा तयार झालेला होता। 1 मिनिटे ह्या फ्राईड राईसला मी असेच व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। जो मी राईस बॉईल केला होता त्याला मी 90% कुक करून घेतलं होतं, म्हणून मी कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो केली आणि एक 5 मिनिटासाठी मी या राईसला असेच ठेवले आणि त्यानंतर मी देसी गार्निशिंग म्हणजे बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकली। माझ्याकडे ॲक्च्युली कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग अनियन नव्हतं, त्यामुळे मी इथे कोथिंबीरीचा वापर केला। कोथिंबीर छान या फ्राईड राईसमध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर गरमागरम हे चिकन फ्राईड राईस मी सर्व केलं। एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे, घरात नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।